आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये राहतो। या आदिवासी विभागामध्ये प्रमुख जे पीक आहे ते हिरड्याचं झाडच आहे। चक्रीवादळामुळे हिरड्यांचं फार मोठं नुकसान झालं गेलं। आदिवासी बांधवांनी खूप मोठे मोर्चे काढले आणि ते आंदोलन करायला लागले, उपोषण करायला लागले। शिवाजीराव पाटील यांनी तात्काळ आंदोलकांची भेट घेतली आणि शिवजयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आपले आले होते। त्या ठिकाणी घोषणा केली आणि 4 दिवसामध्ये 15 कोटी रुपये आदिवासी समाजाला मिळतील याची व्यवस्था केली की कोणीतरी ह्या आदिवासीच्या हाकेला धावून येतो। शिवाजीदादांचं प्रचंड व्हिजन पर्यटनाच्या बाबतीमध्ये आणि गाव विकासाच्या बाबतीमध्ये आहे। चावंड किल्ला आहे, जीवधन किल्ला आहे, इकडे हाडसर किल्ला आहे, इकडे दुर्गा देवीचा किल्ला आणि वर्सुबाईचं प्राचीन मंदिर आहे। वर्सुबाई देवस्थानच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हे फार पूर्वीचं मंदिर आहे। जवळजवळ 5-6 जिल्ह्यातले भाविक लोक येत असतात आणि हे जे काही आदिवासी समाजाचं श्रद्धास्थान आहे याचं जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास करण्याची जबाबदारी शिवाजीराव पाटील यांनी घेतलेली आहे। अनेक महाराष्ट्रातून जर भाविक येऊ लागले काही गोरगरिबांना अनेक धंदे करता येतील। म्हणजे या डोंगरावरती 350 एकर मध्ये आपण ती जर आदिवासी संस्कार सृष्टी उभारली तर महाराष्ट्रातलं न तर देशातलं पर्यटक इथे येईल। म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की आदिवासी विभागामध्ये दादांनी कामं केलेली आहेत। त्यांची कामं आहेत, त्यांचा संपर्क आहे आमच्या बरोबर। त्यामुळं आदिवासी समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील।